कापूस पिकामध्ये गळफांदी कट करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ज्यांची लागवड 3x1 आहे त्यांनी गळफांदी कट करणं गरजेचं आहे. तर ही गळफांदी ओळखायची कशी याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर आता हे कापसाचं झाड आहे, तुम्ही बघा कापसाच्या झाडाला हे मुख्य फांदी सुरुवातीला तुम्हाला दाखवतो मी. आता ही समजा हे मुख्य झाड आहे आणि हे जी फळफांदी आहे, या फळफांदीला जिथं जिथं नोड आहे तिथं हे पातं आलेलं आहे. हे पहा, ही फळफांदी आहे, इथं नोड आहे, इथं पातं आहे आणि झिगझॅगमध्ये याची वाढ असते. फळफांदी ही गळफांदी ही मेन खोडापासून साधारणतः एक वीत अंतरावर किंवा 5 ते 10 बोटावर असते आणि मुख्य म्हणजे ही मेन खोडासारखीच असते. मेन खोडासारखी हे पहा, ही पण गळफांदी आहे, ही पण गळफांदी, ह्याला 2 गळफांदी आहेत आणि जिथं जिथं नोड आहे तुम्ही बघा, जिथं जिथं नोड आहे तिथं याला अशा प्रकारचं पान आहे. इथं पान आहे, याला सुद्धा तुम्ही जिथं नोड दिसते तुम्हाला इथं पान आलेलं आहे. म्हणजे पातं यायच्या अगोदर यायच्या ऐवजी इथं पान येतं आणि ही केवळ सरळ वाढते, मेन खोडासारखीच वाढते ही आणि ही मेन पिकाला स्पर्धा करते, सगळं अन्नद्रव्य हे खाते. त्यामुळं मेन खोडाला जाणारं अन्नद्रव्य याला न जाता हे याला जातं आणि याला बोंड येतात, परंतु फार शेवटी येतात आणि टोकाला येतात एकदम शेंड्याला आणि ती कमी वजनाची असतात. त्यामुळं आपल्याला काय करायचं, हे सिकेटरच्या साह्यानं 1 इंच सोडून इथून आपल्याला कट करायचं. ही फांदी कट करायची, ही फांदी कट करायची. सोबतच ही जी काही मोठे मोठे पानं आहेत सुरुवातीच्या अवस्थेमधले, हे सुद्धा आपल्याला मोठे पानं कट करायचे आहेत, जेणेकरून जे काही याचं अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य तुमच्या मुख्य पिकाला जातं आणि पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते, बोंडांची संख्यासुद्धा चांगली होते. तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी गळफांदी ओळखावी आणि आवश्यकतेनुसार सिकेटरच्या साह्यानं ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. धन्यवाद.